मोटरसायकलची चावी बनवण्यासाठी घरी आलेल्या चावीवाल्याने हातचलाखी करत घरातील कपाटातून 8 तोळे सोन्याचे दागिने, 50,000ची रोकड असा सुमारे 3,70,000चा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना गुरुवारी 4 एप्रिलला दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान तारकपूर परिसरातील इंदिरा कॉलनीत घडली। हा चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे। याबाबत किशोर हरिलाल कंत्रोड वय 55 राहणार इंदिरा कॉलनी तारकपूर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। कंत्रोड यांनी मोटरसायकलची चावी बनवण्यासाठी रस्त्यावरून चाललेल्या एका काळी पगडी घातलेल्या चावीवाल्या माणसाला बोलावले। मोटरसायकलची चावी करताना त्या व्यक्तीने कपाटाच्या चावीची मागणी केली आणि त्या चावीवर हातोडा मारला। त्यानंतर ती चावी कपाटाच्या लॉकलाही बसेना। त्यानंतर त्या इसमाने आपण सर्व व्यवस्थित करून देतो सांगत कपाटाजवळ बराच वेळ थांबून खटपट करत कपाटाच्या लॉकला चावी बसवून कपाट 2-3 वेळा उघडून बंद केले। या दरम्यान त्याने कंत्रोड आणि त्यांच्या कुटुंबियांची नजर चुकून हातचलाखीने कपाटातील 8 तोळे सोन्याचे दागिने आणि 50,000ची रोकड असा 3,70,000चा ऐवज काढून नेला आणि कंत्रोड यांना चावी व्यवस्थित झाले असल्याचे दाखवून घाईघाईने निघून गेला। तो घराबाहेर गेल्यावर कंत्रोड यांनी कपाटात पाहिले असता त्यांना दागिने आणि रोकड सापडले नाही। त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या मुलाने बाहेर जाऊन सर्वत्र चावीवाल्याचा शोध घेतला, परंतु तो दिसला नाही। त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या अनोळखी चावीवाल्या इसमा विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।